लहानपण किती वेगळं असतं ना, आपल्या मुलांमध्ये ना आपल्याला कधी-कधी आपलंच लहानपण दिसतं. तर ना आपण पण लहानपणी ना नुसते काहीतरी कामं करत बसायचं. लहानपणी कामांची खूप हौस वाटायची आणि आपण ती करायचं. तसंच वरदलाही खूप हौस वाटते अशी काही कामं करायला. मी फरची पुसत होते, तर लगेच माझ्या हातातून त्याने मोप घेतला आणि म्हटला, की "मम्मी मी पुसतो, तू बस." आणि मग मी त्याच्या हातात दिलं आणि त्याला जसं येत होतं तसं तो पुसत होता आणि मला ना ते पाहून ना हसायला येत होतं आणि माझं लहानपण पण आठवत होतं, की मी पण लहानपणी भरपूर कामं करायची. पण मोठं झालं ना, की त्याच कामांचा कधी-कधी कंटाळा वाटतो. तर ना मी रानात आले होते आता दुपारी, तर आम्हाला जायचं होतं संध्याकाळी पुण्याला. त्यासाठीच मी आले होते रानामध्ये हे शेंगा न्यायला. तर शेतकरी माणसं किंवा गावाकडची माणसं खूप दिलदार असतात. कितीही महागाची महाग भाजी जात असली ना, तरी ना शेतामध्ये काही भाजी असली ना, ते म्हणणारच. तसंच माझ्या सासूबाई बोलल्या, की "तुला शेंगा घेऊन जा जाताना पुण्याला." म्हणून मग मी ना एवढ्या 2 भाजीच्या शेंगा तोडून आणल्या त्यांच्या शेतातून आणि आता आम्ही निघालो होतो माझ्या बहिणीकडं आणि जाताना हे पाहून खूप वाईट वाटलं, की रस्त्याचं काम चालू होतं म्हणून इथले वड तोडून टाकले होते, जे की खूप भारी होते. माझ्या आणखी एका व्हिडिओमध्ये पण आहे. तिथं गेल्यावरती ही एवढी सगळी मांजराची क्यूट पिल्लं होती ना, की वरद त्यांच्यासोबतच खेळायला लागला आणि खूप सुंदर दिसत होती मांजरांची पिल्लं. वरद तर घे म्हणत होता घरी, पण आम्ही काही आणलं नाही घरी आणि छोटीच आहेत अजून. खूप क्यूट होती. तर असा होता आमचा आजचा